आणि आता बातमी सुरेश धसांची आहे। अजितदादा क्या हुआ तेरा वादा असं सुरेश धसांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून सुरेश धस यांनी हा हल्लाबोल केलाय। तर अजितदादांनी कोणताही वादा केला नव्हता असं राजेश विटेकर म्हणाले। दोषींवर कारवाई होईल असं दादांनी सांगितलंय असं स्पष्टीकरण यावर विटेकरांनी दिलंय। राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांनी सुरेश धसांना हे प्रत्युत्तर दिले। अजितदादा क्या हुआ तेरा वादा, अजय दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर अजय दादा जरा हिशोब करा। आणि या हत्या कोणी घडवून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केलेत, हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीचे माणसं पाठवा। तुमच्या नेत्यांनाही त्यांनी चॅलेंज दिले अजितदादांना, क्या हुआ तेरा वादा असं त्यांनी उल्लेख करत विचारलंय, अजितदादा तुमच्या वाद्याचं काय झालं? अजितदादांनी असा कुठलाही वादा केला नव्हता। दादांनी एवढंच सांगितलं होतं की ह्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्याला आम्ही त्याची गय केली जाणार नाही आणि त्याला कठोर शासन होईल असं अजितदादांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं।